YouTubeवरती जे नवीन युट्यूबर आहे त्यांना टेन्शन हेच आहे, की त्यांचा चॅनल नक्की ग्रो कधी होणार? म्हणजेच त्यांचे 1000 सबस्क्रायबर कधी कंप्लीट होणार? त्यांचा चॅनल क्रायटेरिया जो आहे तो कधी कंप्लीट होणार? आता चॅनल क्रायटेरिया म्हणजेच काय? जर शॉर्ट बनवत असाल तर 10 मिलियन व्ह्यूज कधी कंप्लीट होणार? आणि लाँग व्हिडिओ बनवत असाल तर मग 4000 तास वॉच टाईम हा कधी कंप्लीट होणार? आता हा क्रायटेरिया जो आहे तो कंप्लीट करणं तर गरजेचं आहे. मग त्यासाठी आपला चॅनल ग्रो होणं पण गरजेचं आहे. आता आपण काय करतो? चॅनल ओपन केल्यानंतर व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ अपलोड करत चाललेलो आहोत. आता तुम्ही YouTubeवरती जे मोठे युट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ बघितलेले असाल. मग ते आपल्याला सांगता, की नाही तुम्हाला जमेल त्यावेळेस काय करा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. तुम्हाला 2 ते 3 दिवसांनी जमलं तर तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या गॅपने व्हिडिओ अपलोड करा. जर नाहीच जमलं 2 ते 3 दिवसाच्या गॅपने तर तुम्ही 4 ते 5 दिवसांनी काय करा, व्हिडिओ अपलोड करा. आणि नाहीच ते जमलं तर तुम्ही काय करा, महिन्याभरात 2 ते 3 व्हिडिओ जरी अपलोड केले तरीही चालेल. तरी काय होईल, तुमचा चॅनल हा ग्रो होईल, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होईल आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काय करा, तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करा. तर खरंच ही गोष्ट खरी आहे का? ह्या पद्धतीने जर तुम्ही YouTubeवरती काम केलं तर खरंच तुमचा चॅनल ग्रो होईल का? हे सगळं मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण जनरली तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस मी YouTube चॅनल चालू केला, YouTube चॅनल चालू केल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात कोणतीही मला YouTubeवरची आयडिया नसताना पण माझा वॉच टाईम कंप्लीट झाला, माझा सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट झाला आणि 2 ते 2.5 महिन्यात माझा चॅनल हा मॉनिटाईज झालेला. मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे, की नक्की मी कोणत्या पद्धतीने काम केलेलं. मग व्हिडिओ अपलोडिंग असो किंवा म्हणजे नाही का गॅप पडल्यानंतर मग तो गॅप कसा कव्हर करायचा किंवा जे माझी एंगेजमेंट चॅनलवरची ती एंगेजमेंट मी कशी ठेवली किंवा माझा चॅनल अवघ्या 2 महिन्यात मी कुठलंही YouTubeवरचं नॉलेज नसताना ग्रो कसा केला, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की त्यामुळे नक्कीच तुम्ही मला विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, की तुम्ही तुमचा चॅनल काय करू शकता, अवघ्या महिनाभरात काय करू शकता, ग्रो करू शकता. मग त्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हेच मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा आता मी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ मी आता काय करत आहे, तुम्हाला एक YouTube संबंधित काही देत आहे, नॉलेज देत आहे. तर हा व्हिडिओ झाला एक सपोज टेक्निकल चॅनल रिलेटेड. मग आता हा व्हिडिओची माझी चॅनलची कॅटेगरी कोणती होणार आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जर सपोज आपण आता डेली ब्लॉगिंग म्हणजे बघा तुम्ही कुठेतरी फिरायला गेले, मग ते शूट करत असाल किंवा तुम्ही काहीतरी किचनमध्ये रेसिपी बनवल्या, त्या शूट करत असाल किंवा अजून तुम्ही नाही का म्हणजे काहीतरी मूव्हीला गेलेले आहात, मग तिथले सीन वगैरे शूट करून की आम्ही मूव्हीला असा एन्जॉय केला, तसा एन्जॉय केला. मग ह्या सगळ्या गोष्टी काय येतात तुमच्या ब्लॉगिंगमध्ये येतात. मग त्यासाठी आपण कोणती कॅटेगरी चूज करतो? पीपल अँड ब्लॉग अशी कॅटेगरी काय करतो? चूज करतो. पण हे सगळं केल्यानंतर पण नक्की आपण कोणती चूक करतो, की त्या चुकीमुळे काय होत नाही, आपला चॅनल कुठेही ग्रो होत नाही. तर तीच चूक मी काय करणार आहे, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याआधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ काय करायचे आहे, पूर्ण बघायचे आहे आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा आपण काय करतो, YouTube चॅनल बनवतो. YouTube चॅनल बनवल्यानंतर काय करतो, व्हिडिओ अपलोडिंगला सुरुवात करतो. पण जनरली आपल्याला नवीन असताना नॉलेज नसतं, की नक्की कोणती व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केले पाहिजे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगेल, की जरी तुम्हाला लाईफ टाईम शॉर्ट अपलोड करायचे असेल किंवा जरी तुम्हाला लॉंग टाईम हे शॉर्टवरती न काम करता लॉंग व्हिडिओवरती काम करायचं असेल, तरी तुम्हाला चॅनल सुरुवातीला काय करायचं आहे, शॉर्ट प्लस लॉंग असं दोन्हीही काम करायचं आहे. आता का बघा, तर ज्यावेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करता, लॉंग व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त टाईम लागतो, शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला कमी टाईम लागतो. पण बघा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल व्हायला कमी टाईम लागतो, पण त्यासाठी तुमचा टॉपिक हा ट्रेंडिंग असणं गरजेचं आहे, व्हायरल टॉपिकवरती असणं गरजेचं आहे. पण नवीन असताना आपल्याला ह्याबद्दल कुठलीही कल्पना नसते. मग त्यामुळे मी तुम्हाला सांगेल, की शॉर्ट फक्त तुमचे सबस्क्रायबर वाढण्यासाठी तुम्ही शॉर्टवरती काम करा आणि तुमचा वॉच टाईम हा तुमच्या लॉंग व्हिडिओने कंप्लीट करा. जरी तुम्हाला भविष्यात शॉर्ट व्हिडिओवरती काम करायचं आहे, तरीही तुमचा चॅनल मॉनिटाईज हा लॉंग व्हिडिओने करा. कारण लवकरात लवकर तुमचा लॉंग व्हिडिओने मॉनिटाईज होऊ शकतो. जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मी तो तुम्हाला सांगते, की शॉर्ट व्हिडिओमधून 10 मिलियन व्ह्यूज जेव्हा तुम्ही नवीन युट्यूबर असता, तुम्हाला कुठलंही नॉलेज नसतं, त्यावेळेस ते 10 मिलियन व्ह्यूज हे 3 महिन्यात कंप्लीट करणं खूप अवघड असतं. तर तेच तुम्ही 1000 म्हणजे 4000 तास वॉच टाईम हा 1 वर्षात इझिली कंप्लीट करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला आता बघा, ज्यावेळेस तुम्ही आता ह्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे, शॉर्ट, लाँग. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला YouTubeवरती जर सक्सेस व्हायचं असेल, ग्रो व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. मग आता कन्सिस्टन्स म्हणजे नेमकी काय बघा, आता तुम्ही शॉर्ट बनवत आहात, लाँग बनवत आहात, तुम्ही चॅनलवरती लाईव्ह पण घेत आहात, तुम्हाला पोस्ट पण टाकणं गरजेचं आहे. आता YouTubeने आपल्याला हे 4 फ्युचर दिलेले आहे. एक म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवा, लाँग व्हिडिओ बनवा, लाईव्ह टाका, पोस्ट टाका.
मग हे 4 जर ऑप्शन आपल्याला YouTubeने दिलेले आहे, तर नक्कीच यांचा काहीतरी फायदा असेल आपला चॅनल ग्रो होण्यासाठी. मग तो कसा बघा, आता तुम्ही म्हणाल, की हे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर शॉर्ट पण आले पाहिजे, लाँग पण आले पाहिजे, लाईव्ह पण आलं पाहिजे, पोस्ट पण आल्या पाहिजे. मग नक्की तिन्ही म्हणजे ह्या सगळ्या 4ही गोष्टी एकाच दिवशी अपलोड करायच्या, की नक्की आधी लाँगच करायचे, नंतर शॉर्टच करायचे, का लाईव्ह आणि शॉर्ट मिक्स करायचं? काय करायचं? खूप कन्फ्युजन आहे. तर तेच कन्फ्युजन मी काय करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर करणार आहे. तर बघा, आता तुम्ही चॅनल बनवला. चॅनल बनवल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे. म्हणजे आता सपोज 3 दिवस तुम्ही काय केले, एक असे रेग्युलर काय केले, 3 व्हिडिओ अपलोड केले. आता चौथ्या दिवशी काय आलं, तुमची तब्येत खराब झाली किंवा तुम्हाला कुठेतरी लग्न कार्याला बाहेर जायचं आहे. मग चौथ्या दिवशी आपल्याला टाईमच मिळाला नाही. आता YouTube स्वतः सांगतं, की आधी तुमची हेल्थ महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तब्येतीची काळजी घेऊन मग काय करा, YouTubeवरती तुम्ही काम करा. आता YouTubeवरती काम करत असताना बघा, तुम्हाला काय आहे, तुम्ही ज्यावेळेस डेली व्हिडिओ अपलोड करत आहात, पण एक दिवस तुम्हाला जमलं नाही, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आता तुम्ही बघा, कधी-कधी शॉर्ट व्हिडिओ पण बनवायला जमत नाही. मग जर नाही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायला जमलं, तर कुठेतरी 2 ते 5 मिनिटं जा, 5-10 मिनिटं जा, 15 मिनिटं जा, कुठेतरी लाईव्ह चालू करा आणि लाईव्हमध्ये बोला. आता नाही लाईव्हला जमलं, तर सिम्पली काय करा, पोस्ट अपलोड करा. पोस्ट अपलोड करताना काय करायचं आहे, आज माझी तब्येत खराब आहे म्हणून मला व्हिडिओ अपलोडिंगला जमलं नाही, किंवा एखादा क्वेश्चन विचारा, त्या क्वेश्चनाचे उत्तर काय कधी तुमचं ऑडियन्स तुम्हाला देईल. यामुळे काय होतंय माहितीये का, तो गॅप पडणार होता, तो गॅप न पडता काय होतं, YouTubeला कळतं की नाही हा रेग्युलर काम करत आहे. आता रेग्युलर काम करणं गरजेचं काय आहे बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी जॉब करतो, जॉब करत असताना तुम्ही जर रेग्युलर कामावरती गेले, रेग्युलर जॉबला गेले, तर त्या बॉस समोर तुमचं इम्प्रेशन कसं असतं, एकदम परफेक्ट असतं. तसंच YouTubeचं आहे. YouTubeचा अल्गोरिदम तुमच्या चॅनलची रीच कधी वाढवतो, तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन कधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवतो, किंवा खूप कमी वेळेत तुमचा चॅनल हा जास्तीत जास्त ग्रो कधी करतो, की ज्यावेळेस तुम्ही YouTubeवरती डेली काम करता. मग डेली काम करायचं म्हणजेच काय, डेली व्हिडिओ आलेच पाहिजे, लाँग व्हिडिओ असं नाही. तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या दिवशी नाहीच तुम्हाला जमणार त्या दिवशी तुम्ही लाईव्हचा वापर करा किंवा शॉर्टचा वापर करा. नाहीच जमलं तर तुम्ही पोस्टचा वापर करा. यामुळे काय होते, तुमच्या चॅनलवरती जी एंगेजमेंट असते, जी रीच असते ती टिकून राहते. रीच असते ती चॅनलची डाऊन होत नाही. आता बघा, डेली अपलोड करण्याचा फायदा नक्की काय आहे, हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. आता सपोज तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत आहात, ठीक आहे. आता तुम्ही काय केलं, आज एक व्हिडिओ, नवीन युट्यूबर आहात, आज एक व्हिडिओ अपलोड केला. अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओला काय आले, 50च व्ह्यूज आले. आता सुरुवातीला नवीन चॅनल असताना खूप जास्त व्ह्यूज येणं पॉसिबल नाहीये. हा एखादा टॉपिक व्हायरल टॉपिकवरती असेल, ट्रेंडिंग टॉपिकवरती असेल, किंवा त्याला एंगेजमेंट जास्त मिळाली ऑडियन्सकडून, तर नक्कीच त्याला काहीतरी जास्तीत जास्त व्ह्यूज येतील. पण नवीन तर हे जास्तीत जास्त शक्य नाहीये. मग सुरुवातीला 50 व्ह्यूज येतील, दुसऱ्या व्हिडिओला 60 येतील, तिसऱ्या व्हिडिओला परत 50 येऊ शकता. तर बघा, आता तुम्ही पहिल्या दिवशी काय केलंय, व्हिडिओ अपलोड केला, त्याला 50 व्ह्यूज आले. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला, त्याला 60 व्ह्यूज आले. तिसऱ्या दिवशी तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, त्याला परत 50 व्ह्यूज आले. पण काय होणार आहे, तुमच्या व्ह्यूजमध्ये ह्या काय होणार आहे, हे म्हणजे जे व्ह्यूज आहे ते दिवसेंदिवस काय होत चालणार आहे, ऍड होत चालणार आहे. जरी पहिल्या दिवशी 50 आले, 60 आले, 30 आले, तर काय होत जाणार आहे, हे प्लस होत जाणार आहे. प्लस झाल्यामुळे 50, 60, 110, 30, 140 असा वाढत चालेल. पण बघा, तुम्ही पहिल्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला आणि दुसरे 2 ते 3 दिवस व्हिडिओ अपलोडच केला नाही, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहित आहे, एकदा व्हिडिओचे पहिल्या दिवशी थोडेफार व्ह्यूज येतात, दुसऱ्या ते 2 ते 3 दिवसांनी काय होतात, ते व्ह्यूज ऑटोमॅटिक डाऊन होऊन जातात किंवा थांबून जातात. मग त्यामुळे काय होतं, जो व्ह्यूजचा आपला चार्ट आहे तो काय होत चालतो, डाऊनवर्ड डायरेक्शनने निघून जातो. मग डाऊनवर्ड डायरेक्शनने गेल्यानंतर आपण परत काय करतो, 4थ्या-5व्या दिवशी व्हिडिओ हा अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर बघा, सुरुवातीला त्या व्हिडिओला व्ह्यूज येतच नाही, कारण आपल्या चॅनलची जी रीच असते ती डाऊन केलेली असते YouTubeने. मग जेव्हा परत तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला लागता, तर तो काय होतो, तो ग्राफ कुठेतरी परत वाढायला लागतो, परत तुमच्या चॅनलमध्ये गॅप येतो, परत ते व्ह्यूज काय होतात, डाऊन होता. मग ह्यामुळे काय होतंय, जो तुमचा ग्राफ हा कंटिन्युअसली वरती जायला पाहिजे, तो वरती जातो, डाऊन होतो, वरती जातो, डाऊन होतो. यामुळे काय होत नाही, तुमचा चॅनल हा कुठेही ग्रो होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चॅनल हा रेग्युलर ग्रो व्हावा, तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बनवायचे आहे. बघा, आता कॅटेगरी वाईज जर विचार केला, जे ब्लॉगिंग करता किंवा जे एज्युकेशनल व्हिडिओ बनवता किंवा जे टेक्निकल चॅनल, जसं मी तुम्हाला आता टेक्निकल गोष्टी काय करते शिकवत आहे, मग हे व्हिडिओ काय करू शकता, तुम्ही डेली अपलोड करू शकता. ते पॉसिबल आहे जर रेग्युलर काम केलं तर. आता मला रेग्युलर काम करणं पॉसिबल नाहीये, कारण माझ्या मागे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण जर बघा, ज्यावेळेस माझा मुलगा मोठा होईल त्यावेळेस मी काय करू शकते, रेग्युलरली काम करू शकते. मग त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा. आता जनरली काही कॅटेगरी आहे, की ज्या सपोज बघा, कुकिंगच्या आहे, कुकिंगच्या रोज रेसिपी बनवणं, त्या एडिट करणं, व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाहीये. त्यानंतर तुम्ही एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे तुम्ही कुठे फिरायला जात असाल, असं सिरियल वाईज पार्ट वाईज बनवत असाल, 1-2 तासाचा व्हिडिओ. त्यानंतर बघा, तुम्ही जर सपोज शिलाई मशीनचं काही शिकवत असाल, ब्लाऊज वगैरे, तर ते व्हिडिओ एका दिवसात बनणं शक्य नाहीये.
तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, हे जे चॅनल आहे तुम्ही काय करू शकता, यांचे 4 ते 5 दिवसांनी पण काय करू शकता, तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आता ही 4 ते 5 दिवसांनी जरी अपलोड केली, तुम्हाला माहीत आहे एंटरटेन, कॉमेडी व्हिडिओ सगळ्यात जास्त YouTubeवरती चालतात. त्यांना ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्याच वेळेस काय येतात, त्या व्हिडिओला पहिल्याच दिवशी जास्त व्ह्यूज येतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही व्हिडिओ नाही टाकला, तर काय होणार आहे, ती व्ह्यूज थोडी डाऊन होणार आहे. पण ते इतकेही डाऊन होणार नाही का, काय होणार नाही, तुमचा चॅनल हा परत ग्रो होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करा, नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर परत त्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहे. आता तुम्हाला माहीतच आहे, की जे सीरियल तुम्ही काय करता, सीरियलचा फीडबॅक टाकता, तुम्ही कॉमेडी सीन बनवता, हे खूप जास्त लवकर काय होता, व्हायरल होता किंवा त्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. मग त्या पद्धतीचे व्हिडिओ काय करू शकता, तुम्ही 4 ते 5 दिवसांनी काय करू शकता, अपलोड करू शकता. तिथे तुम्ही रेग्युलर बनवणं म्हणजे गरजेचं नाहीये, कारण सुरुवातीलाच तुम्हाला जास्त व्ह्यूज येत आहे. पण ज्या पद्धतीने जर तुमच्या चॅनलवरती सुरुवातीला मी सांगते, जेव्हा नवीन युट्यूबर असता कमीच व्ह्यूज येतात सुरुवातीला. तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नवीन युट्यूबर आहात, त्यावेळेस काय करणं, तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट म्हणजे मी हे सांगणार नाही, की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा. मग YouTubeने आपल्याला जे 4 ते 5 ऑप्शन दिलेले आहे, शॉर्ट, लाँग, लाईव्ह, पोस्ट, या 4ही ऑप्शनचं काय करायचं आहे, आपल्याला वन बाय वन वापर करायचा आहे आणि आपला चॅनल काय करायचा आहे, कन्सिस्टंट ठेवायचा आहे. आता बघा राहिला विषय शॉर्टचा. आता शॉर्ट बनवतो आपण सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. मी सांगेन तुम्हाला सबस्क्रायबर क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लाँग व्हिडिओवरती काम करा, की त्यामुळे काय होईल, तुमचा वॉच टाईम हा लवकरात लवकर काय होईल, कंप्लीट होईल. आता हे तुम्ही समजू नका, की नाही खूप मला सबस्क्रायबर वाढवायचे, सबस्क्रायबर वाढवायचे आहे. पण तुम्ही बघू शकता, की जसे-जसे तुमचे सबस्क्रायबर वाढत चालतात, तसे-तसे काय होता, म्हणजे असं नाही, की तुमचे आधीचे जे सबस्क्रायबर होते ते तुमचे रेग्युलर व्हिडिओ बघतीलच. कदाचित त्यांना नंतर तुमचे व्हिडिओ आवडणार नाही किंवा त्यांचं काम संपलेलं राहील. ते काय करणार नाही, तुमचे व्हिडिओ बघणार नाही. म्हणजे असं नाही, की तुमचे सबस्क्रायबर वाढले म्हणजे तुमचे व्ह्यूज वाढतील. सुरुवातीला जरी तुमचे सबस्क्रायबर 100 किंवा 200 असले, तरी तुमची जर YouTubeने रीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवली, तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन लोकांपर्यंत पाठवले, तर नक्कीच तुमचा व्हिडिओ काय करू शकतो, लाख व्ह्यूज हे आरामशीर घेऊन येऊ शकतो किंवा मिलियन व्ह्यूज पण घेऊन येऊ शकतो. पण असं मॅन्डेट नाहीये, की तुमचे सबस्क्रायबर जास्त राहिलेच मगच तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील. त्यामुळे योग्य पद्धतीने काम करा आणि लवकरात लवकर काय करा, तुमचं चॅनल ग्रो करून तुमच्या चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण करा आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.